नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य ची नेमकी तयारी कशी करायला पाहिजे आणि पूर्व व मुख्य का सांगतोय की सध्या कोरोना व्हायरसमुळे परीक्षा स्थगित झालेल्या आहेत, परीक्षा निश्चित रद्द झालेल्या आहेत, स्थगित झालेल्या आहेत। त्या परीक्षा निश्चित कधी होतील याची अजूनही शाश्वती नाही। लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षा होऊ शकतात, मे बी ऑगस्टमध्ये होतील किंवा होतील हे सांगता येत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये, अशा अनिश्चितच्या काळामध्ये आपण अभ्यास, प्रत्येकजण घरी आहे आणि या व्हायरसची देखील भीती आहे। अशा परिस्थितीमध्ये नेमकं अभ्यास काय केला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे राज्यसेवेचा, तर राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना नेमकं काय केलं पाहिजे। बरेच विद्यार्थी म्हणतात की सर पूर्वचा अभ्यास करू का मुख्यचा अभ्यास करू, बरोबर, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चित हा प्रश्न निर्माण होणं हे गरजेचं आहे, पण मग नेमकं काय केलं पाहिजे की पूर्वचं केलं पाहिजे का मुख्यचं केलं पाहिजे, तर दोघाला कॉमन असणारं केलं पाहिजे। मी याच्या अगोदरही व्हिडिओच्या ज्यावेळेस 30-40 दिवस होते त्यावेळेस देखील सांगितलेलं आहे मित्रांनो, पण आज परिस्थिती वेगळी आहे। आता तुम्हाला किमान समजा परीक्षा 2 महिने जर होत नसेल तर 2 महिने 2-3 महिने जर तुम्ही 2-3 महिने करणार काय, पूर्वचा अभ्यास करत बसणार। मग समजा जर पूर्वचा अभ्यास करत बसलात आणि पूर्वच्या नंतर मुख्यला वेळ कमी मिळाला तर करणार काय, परिस्थिती गंभीर आहे। म्हणून जर आपल्याला फक्त पूर्व पास आपला फक्त पूर्व पास व्हायचंय का, नाही, तर आपला काय व्हायचंय, आपला मुख्य पास व्हायचंय, मुख्य पास होऊन इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायचंय आणि अंतिम पोस्ट मिळवायची, आपला एम तो आहे। म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की पूर्व आणि मुख्यचा अभ्यास एकत्र आत्ता करणं गरजेचं आहे। मग काय केलं पाहिजे की आता सुरुवातीला कुठल्या विषयापासून सुरुवात केलं पाहिजे, अशाच विषयाला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवात करायचं ज्याचा जास्तीत जास्त आपला काय मिळतो, आउटपुट मिळतो। मी जर तुम्हाला म्हणलं की चला हिस्ट्री पासून सुरुवात करू, हिस्ट्री पहिलेच नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे, जर आम्ही खूप बी अभ्यास करून ठेवला तरी मी वाचलेलंच येईल याची शाश्वती नाही मित्रांनो। त्यामुळं सुरुवातीला आता पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करताना दोघाला कॉमन असणारा सिलेबस संपवणं गरजेचं आहे। मग सुरुवात पहिल्या सब्जेक्ट पासून सुरुवात करायचं, तो म्हणजे पॉलिटिक्स का, वेळ दिला मार्क मिळवून देतो। म्हणजे हा पॉलिटी विषय प्रीला 15 प्रश्न येतात, मेन्सला याची 150 प्रश्न असतात आणि 150 मार्क पण असतात, बरोबर। तर मग आता जर प्रीचा 15 मार्काचा जो सिलेबस आहे तो 15 मार्काचा सिलेबस मेन्सला जो 75 ते 80 मार्काला आहे, ज्याला आपण पार्ट 1 देखील म्हणतो सिलेबसमध्ये, ओके। म्हणजे याच्यामधला बाकीचा जो 75 मार्काचा जो सिलेबस आहे, 75 मार्काचा बाकीचा सिलेबस कशाचा आहे, जसं आपण प्रेशर ग्रुप्स असतील, पार्टीज असतील, लॉ असतील, बरोबर, ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील, म्हणजे हे जर सोडले, मीडिया असेल, हे जर सोडलं, उर्वरित किती मार्काला आहे, 75 ते 80 मार्काला आहे। पार्लमेंट असेल, घटना निर्मिती असेल, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्व असतील, त्यानंतर विधिमंडळ असेल, विधानमंडळ असेल, त्यानंतर न्यायव्यवस्था असेल, बरोबर। तर या सगळ्या गोष्टी, ग्रामपंचायत असेल, ग्राम प्रशासन वगैरे असेल, तर हे 75 ते 80 मार्काला तुम्हाला सिलेबसला येतो। म्हणजे याचा अर्थ मी आता अभ्यास करताना फक्त 15 मार्काला कन्सिडर करून अभ्यास करणं गरजेचं आहे का, नाही, म्हणजे हे 80 मार्काचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो। म्हणजे मला इथं म्हणजे या 80 मार्कासाठी मी काय वाचणार, लक्ष्मीकांत रीड करणार। मग लक्ष्मीकांत अशा पद्धतीने रीड करायचं जेणेकरून या ठिकाणी मला 75 पैकी 75 मार्क आली पाहिजे, जेणेकरून एखादा समजा सिली मिस्टेक न गेला तरी चालेल। निश्चित मित्रांनो प्रेशर ग्रुप्स असतील, पार्टीज असतील, याच्यामध्ये एखादा मार्क जाऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म मार्क येतील याची शाश्वत नसते, पण या 75 ते 80 मार्कला जो ट्रॅडिशनल मटेरियल आहे याच्यामध्ये मात्र मार्क निश्चित येतात। आता याच्यासोबत मग काय करायचं मित्रांनो, म्हणजे मला पॉलिटीचा तुमचा जवळजवळ 110 मार्काचा अभ्यास करून घ्यायचा आत्ताच पूर्वच्या अगोदर, लक्षात। म्हणजे याचा अर्थ फक्त 40 मार्काचा अभ्यास तुमचा राहिला पाहिजे, ज्याचा काही संबंध नाही असाच अभ्यास ठेवायचा आहे, बरोबर। म्हणजे आता हा 75 ते 80 मार्क, मग बाकीचे 30 मार्क कुठे आहेत,
28 ते 30 मार्क, म्हणजे 25 ते 28 मार्क कशावर असतात? लॉवर असतात राज्यसेवेला, बरोबर. SC/ST ऍक्ट असेल, आता SC/ST ऍक्टच मी पहिल्यांदा का उल्लेख केला, प्रायोरिटी ठरवा. लॉ मध्ये समजा तुम्हाला 8 ते 9 लॉ आहेत, मग त्यामध्ये कुठल्या लॉवर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत आजपर्यंत? SC/ST, बरोबर. मग पहिले SC/ST ऍक्ट घ्या. म्हणजे ऍक्ट कधी करायचं? ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करताय पॉलिटीचा, समजा तुम्ही रोज 4 तास पॉलिटीचा अभ्यास करताय, बरोबर. मग रोज 4 तास पॉलिटीचाच अभ्यास करा आणि अभ्यास करताना संध्याकाळी ज्यावेळेस समजा अल्टरनेट डेला रोज एक लॉ करा. अल्टरनेट डेला रोज एक लॉ करा. लॉ केल्यामुळे हे 28 मार्क. लॉ अशा पद्धतीनं करा, एकदा वाचून घ्या, समजून घ्या, समजल्यानंतर त्याचे प्रॉपरली क्वेश्चन वाचून समजल्यानंतर त्याचे नोट्स काढा. म्हणजे इथं आत्ता आपल्याला ह्याचं काय महत्त्व राहिलं पाहिजे की आपल्याकडं मटेरियल तयार होणं गरजेचं आहे या ठिकाणचं, आणि हे क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी लॉचं काय करेल? मटेरियल तयार करेल. कशासाठी? म्हणजे प्रत्येक लॉ SC/ST ऍक्ट असेल, क्वेश्चन वाचून त्याचे नोट्स तयार करून ठेवेल. म्हणजे या लॉचे मी काय करणार? नोट्स काढणार आत्ताच, जेणेकरून अशा पद्धतीने नोट्स काढणार. एका पेजवर जवळजवळ तुमचे 2 ते 3 ऍक्ट बसली पाहिजे. म्हणजे एवढ्या वेळेस वाचून झाल्यानंतर त्याचे शॉर्ट नोट्स तयार करण्याचा प्रयत्न मी लॉचे करणार. आणि हा जो पोर्शन आहे 75 ते 80 मार्काचा प्रीला असल्यामुळे हा कंटिन्यूअस चालणार आहे. मग या ठिकाणी नोट्स कसे काढायचे? नोट्स काढायचे म्हणजे दुसरी पुस्तक तयार करायची नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. म्हणजे नोट्स कशा काढायच्या? ज्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन आहे, म्हणजे समजा एखादी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा लोकसभा अध्यक्ष असतील किंवा राज्यसभा अध्यक्ष असतील किंवा लोकसभा उपाध्यक्ष असेल किंवा विधान परिषद राज्यसभा उपाध्यक्ष असेल, म्हणजे यांना जर हे अध्यक्ष म्हणून कार्य करत असतील तर यांना पदावरून दूर करताना म्हणजे हे पहिल्या फेरीत मतदान करू शकतात का, म्हणजे भाषण करू शकतात का, अशा ठिकाणी कन्फ्युजन होतंय मित्रांनो, लक्षात. म्हणजे अध्यक्ष भाषण करू शकतो, उपाध्यक्ष अध्यक्ष झालं तर काय होतंय, असे जे कन्फ्युजन करणारे मुद्दे आहेत ते एकत्र काढू शकता, लक्षात. मग आणीबाणीसाठी कुठली सिंपल मेथड लागते का स्पेशल मेथड लागते, ह्या जर तुम्हाला कन्फ्युजन होणारे जे मुद्दे आहेत आणीबाणी संबंधित वगैरे, 2 महिन्यानंतर एक्सटेंड होते का 6 महिने होते, 6 महिने आहेत का 2 वर्ष आहेत का 1 वर्ष आहे, हे जे कन्फ्युजन होणारे मुद्दे आहेत तेच नोट्स काढायचे. नोट्स काढायचे म्हणजे सगळंच लिहून काढायचं असं करू नका. निश्चित अशा पद्धतीने केलात तर तुमचा रॉंग वेनं स्टडी होईल. म्हणजे हा पॉलिटीचा पार्ट तुमचा जवळजवळ हा 75, जर हा 25 पकडला जवळजवळ 100 मार्काचा अभ्यास, आणि जर 80 आणि 28 पकडले तर जवळजवळ 110 मार्काचा अभ्यास तुमचा पॉलिटीचा आत्ताच कव्हर होतो मित्रांनो, लक्षात. म्हणजे नेमकं पुन्हा कसं तुम्हाला प्रत्येक विषयाचं डिवायडेशन, दैनंदिन डिवायडेशन कसं करायचं ते मी नंतर सांगतो. पण अभ्यास करताना लक्षात आला असेल मित्रांनो, पॉलिटीला करताना तुम्हाला हा 75 ते 80 मार्काचा प्रीला जे कॉमन आहे पूर्व आणि मुखचा तो करायचा आहे, आणि हा अल्टरनेट डेला संध्याकाळी रोज अल्टरनेट डेला संध्याकाळी काय करायचं आहे, एक एक ऍक्ट वाचून घ्यायचं आहे. पहिलं तिला सगळा 1-2 वेळेस वाचन झाल्यानंतर क्वेश्चन सोबत, पहिलं क्वेश्चन वाचायचे नंतर लॉ वाचायचा, पुन्हा मग लॉ वाचायचा पुन्हा क्वेश्चन वाचायचा, असं करून 2 वेळेस वाचन झाल्यानंतर त्याचे नोट्स काढण्यासाठी घ्या. सुरुवातीलाच नोट्स काढणं म्हणजे दुसरा ऍक्ट तयार करणं आहे मित्रांनो. त्यामुळं सुरुवातीला काय करा की एक क्वेश्चन प्रॉपरली क्वेश्चन काय करा, रीड करून घ्या, रीड करून त्याचे नोट्स तयार करा. नोट्स तुमचे शॉर्ट असले पाहिजे, आणि ह्या नोट्सचा फायदा प्री झाल्यानंतर मेन्सला होतो, तुम्हाला निश्चित होतो, लक्षात. त्यानंतर बघा, आता पॉलिटीला कुठलं पुस्तक वाचायला सांगितलं तुम्हाला, या 75 ते 80 मार्कासाठी काय वापरायचं ते सांगतो मित्रांनो. इथं फक्त आणि फक्त राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मीकांतच पुस्तक वापरायचं, दुसरं पुस्तक कुठलंही वापरू नका. ज्यांना लक्ष्मीकांत वापरण्याची अडचण आहे त्यांनी कोळंबे सरांचं वगैरे वापरू शकता, पण 90% तुम्हाला 99% तुम्ही कुठलं वापरा, लक्ष्मीकांतच वापरा, जेणेकरून लक्ष्मीकांत वापरल्यामुळे तुम्हाला या 80 चे 90 मार्क देखील येऊ शकतात, लक्षात. म्हणून तिथं तुम्हाला सगळ्या क्लिअर होतील गोष्टी, म्हणून लक्ष्मीकांत वापरण्याचा प्रयत्न करा, आणि एकच पुस्तक जास्तीत जास्त वेळेस वाचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. आणि ह्या पुस्तक वाचताना एक लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलंही पुस्तक वाचताना आपली पूर्वीही सांगितलेलं आहे मी, हा फॉर्म्युला कधीही विसरू नका.
क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. म्हणजे आता समजा लक्ष्मीकांतमध्ये पहिला टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. मग आता ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक वाचताना सुरुवातीला त्याच्यावर आलेली प्रश्न म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय, लॉ 1773 पासून 1935 पर्यंतचे लॉ वगैरे त्याच्यामध्ये दिलेले आहेत बरोबर. मग आता 1773 पासून 1935च्या कायद्यावर आलेल्या प्रश्न पहिलं वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मग लक्ष्मीकांतचं पुस्तक, घटनेची वैशिष्ट्ये, मग अगोदर क्वेश्चन वाचा. बघा, विदाऊट क्वेश्चन आणि विदाऊट सिलेबस जाणे म्हणजे काय, म्हणजे रस्ता माहीत नसताना चालणे, म्हणजे भरकडणे. भरकडू नका मित्रांनो, पहिलं क्वेश्चन आणि क्वेश्चन समजून घ्या, समजून घेऊन मग पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. पॉलिटी या माध्यमातून कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, मी पॉलिटिक्स पहिलं का घेतलंय हेही सांगितलंय तुम्हाला, की या विषयाला वेळ दिला हा विषय न्याय देतो. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्समध्ये जवळजवळ इकॉनॉमिक्स जो आहे बरोबर, स्थूल अर्थशास्त्रासह इकॉनॉमिक्स आहे 110 मार्काला बरोबर. कशाला, मेन्सला. म्हणजे पूर्वला इकॉनॉमिक्स किती मार्काला आहे, 15 क्वेश्चन आणि 30 मार्क, आणि मेन्सला 110 मार्काला आहे बरोबर. आणि बाकी उर्वरित किती, म्हणजे जर पेपर 4चा पकडला तर पेपर 4 मध्ये म्हणजे 110 मार्क तुमचे इकॉनॉमिक्सवर झाले आणि 40 प्रश्न हे सायन्स आणि टेकवर झाले. ओके बघा, तर आता या 15 प्रश्नासह हे 110 मार्क आपण कव्हर करू शकतो. आता वेळ आहे, तुम्ही म्हणाल सर फक्त इकॉनॉमिक्स इथलं वेगळं आहे, इथलं वेगळं आहे, इथं एवढं लेंथ नाही, पण तुम्ही पुन्हा करू शकता का तो अभ्यास, नाही. वेळ आहे का तुमच्याकडं, नाही. मेन्सला वेळ मिळेल याची शाश्वती आहे का, नाही. मग तुम्हाला करायचंय काय, तर मग या 15 मार्काला, आता इथं 15 मार्काला काय आहे, मी तुम्हाला पूर्वीचा जो माझा व्हिडिओ आहे त्यात सांगितलेला आहे. म्हणजे शाश्वत विकास असेल, पंचवार्षिक योजना असतील, दारिद्र्य असेल, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, लोकसंख्या असेल, लोकसंख्या धोरण असेल, त्यानंतर इन्क्लुजन असेल, समावेशन असेल, याच्यावर प्रश्न इथं आलेले आहेत. म्हणजे याचा इथं सेम आहे सिलेबस. लोकसंख्या इथं पण आहे, HRD मध्ये देखील आहे लोकसंख्या टॉपिक, त्यानंतर ज्योग्राफीमध्ये देखील लोकसंख्या आहे, लोकसंख्या धोरणं आहेत बरोबर. म्हणजे एक सिलेबस बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी आहे बरोबर. आणि तुम्ही त्याला काय करू शकता, कॉम्प्रेस करू शकता सिलेबसला. मग आता या 110 मार्कासाठी इथं काय वाचायला पाहिजे आलं लक्षात. तर इथं जिथं कुठलं पुस्तक वाचायचं, कोळंबे प्लस देसले सरांचं पुस्तक वाचू शकता. पण सगळ्यात महत्वाचं काय बघा, की आता कोळंबे सरांचं पुस्तक असेल, देसले सरांचं पुस्तक असेल, आता तुम्ही 110 मार्काचा जिथं अभ्यास करणार आहात बरोबर. आता इथं देखील काय महत्वाचं आहे, सुरुवातीला क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर हे पूर्ण वाचणं गरजेचं आहे का, म्हणजे याच्यामध्ये काय की या 110 मार्काचा अभ्यास करताना आता 15 मार्काचं लक्षात ठेवूच नका की मला ह्या 15 मार्काला कुठले टॉपिक आहेत, पूर्वला कुठली क्वेश्चन आहेत, याच्यानुसारच मी वाचतो, नाही. आता तुम्ही याला कन्सिडर जास्त करा आणि इथला अभ्यास झाल्यानंतर आपोआप हा अभ्यास होतोच. इथला अभ्यास करण्याची गरजच पडणार नाही मित्रांनो, लक्षात. म्हणून आता हा 110 मार्काचा अभ्यास करताना काय केलं पाहिजे की मला ह्या 110 मार्काचा अभ्यास करताना फक्त आता सध्या काय बघायचे, मेन्सची क्वेश्चन कशा प्रकारचे आलेले आहेत. मग मेन्सचे प्रश्न या 110 मार्काला मेन्ससह मी सगळ्याच प्रश्नांचं एकत्रीकरण केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 21,000 प्रश्नसंच. मग या 21,000 प्रश्नसंच म्हणजे याचा अर्थ आता काय, मी 110 मार्क कसे मिळवू शकतो मी, म्हणजे 110 मध्ये मॅक्सिमम मार्क मिळवण्यासाठी मी काय करू शकतो, तर मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला काय करायचं, क्वेश्चन. म्हणजे मला समजा उदाहरणार्थ पहिला टॉपिक वाचायचंय कुठला, उदाहरणार्थ मला पहिला टॉपिक वाचायचा आहे पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्सवर बऱ्यापैकी जास्त प्रश्न येतात बरोबर. किंवा इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीवर बऱ्यापैकी प्रश्न येतात. त्यानंतर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतील त्याच्यावरही प्रश्न खूप असतात, अर्बन आणि रुरलवर बरोबर. मग आता समजा मला एखादा टॉपिक घ्यायचंय, कुठला घ्यायचंय, समजा रुरल अँड अर्बन.
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आता याच्यावर मला प्रश्न काय करतात, जास्त प्रश्न येतात, बरोबर. मग आता हा टॉपिक करायचा आहे, हा तर टॉपिक प्रिला नाही, मग हा टॉपिक मला कंप्लीट करायचा आहे. मग याच्यावर आलेली आजपर्यंतची प्रश्न सुरुवातीला वाचायचं आणि प्रश्न आणि त्याच्यासोबत सिलेबस. आणि आता बघा का सिलेबस सांगितलंय की बघा आता सिलेबस क्वेश्चन आता जास्तीत जास्त ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा तुम्हाला HRD मध्ये देखील दिसेल मित्रांनो. HRD मध्ये देखील म्हणजे ग्रामीण आणि शहरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा कशामध्ये आहे, म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगत नाही, पण तुम्ही सिलेबसनुसार तुम्ही काय करू शकता, बऱ्यापैकी सिलेबस काय कॉम्प्रेस आपण करू शकतो, बरोबर. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय की ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा तिथं काय असणार आहे, HRD मध्ये काय असणार आहे, मग इथं इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा असणार आहेत, बरोबर. आणि HRD मध्ये काय असणार आहे की ग्रामीण आणि शहरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी म्हणजे त्याचा विकास करण्यासाठी असणाऱ्या स्कीम्स, म्हणजे ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी, म्हणजे ग्रामीण दारिद्र्याला कसं आहे BPL पासून त्यांना APL करायचंय, तर APL साठी कुठल्या स्कीम्स आहेत, म्हणजे शहरी भागामध्ये कुठल्या आहेत, शहरी म्हणजे आता समजा आरोग्याच्या असतील किंवा आवास योजना असतील, म्हणजे आता बघा प्रधानमंत्री आवास योजना असेल, शहरी असेल, ग्रामीण योजना असेल, म्हणजे कुठल्या योजनाच्या माध्यमातून बघायचं असेल तर कुठे येतो तो प्रश्न, तो येतो HRD मध्ये. मग आता रुरल आणि अर्बन डेव्हलपमेंट हा बघायचं आहे तुम्हाला, तर इथं जास्तीत जास्त काय बघितलं पाहिजे, पहिलं क्वेश्चन बघितले पाहिजे. आणि हा पार्ट याच्यावर क्वेश्चन मित्रांनो राज्यसेवा मुख्य आणि STI मुख्य या दोन परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत बघा मित्रांनो, आलं का लक्षात. म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिक करायचे, क्वेश्चन वाचून झाल्यानंतर मग टॉपिक वाचायचा, पुन्हा क्वेश्चन वाचायचं, पण सोबत कंटिन्युअसली सिलेबस ठेवणं गरजेचं आहे, आलं लक्षात. म्हणून आता इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना काय करायचं, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना या 110 मार्काचाच अभ्यास आता सध्या करायचा मित्रांनो. तुम्ही म्हणाल की सर मग आमचा 15 मार्काचा, अरे 15 मार्काचा अभ्यास याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातो. आणि ज्या दिवशी तुमची परीक्षा डिक्लेअर होईल आणि याच्या अगोदरपासून तर तुम्ही पूर्वचा अभ्यास करतच आहात, बरोबर. आणि ज्या विद्यार्थ्यांना खूप भीती आहे त्यांनी या 15 मार्काचं जे दिलेलं आहे, जे तुम्हाला मी पूर्वी सांगितले आहे ते टॉपिक पहिले करून घ्या, मग नंतर हे करा, चालेल. मग हा मात्र पोर्शन कंप्लीट करणं आता गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस पूर्व होईल त्यावेळेस मेन्सला गडबड व्हायला नको. म्हणून सुरुवातीला इकॉनॉमिक्सला करताना काय सांगितलं तुम्हाला, क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी मी सांगितलंय मित्रांनो, क्वेश्चन याच माध्यमातून तुम्हाला जायचंय. मग असतील ग्रामीण पायाभूत सुविधा असतील, उद्योग असेल किंवा मग लोकसंख्या असेल किंवा तुमचा दारिद्र्य असेल, सार्वजनिक वित्त असेल, परकीय व्यापार असेल, पैसा चलन असेल, ही जी टॉपिक्स आहेत, बरोबर. अर्थशास्त्रामधले टॉपिक अन्न आणि पोषणमान असेल, बरोबर. ह्या सगळ्या टॉपिक्स तुमचे प्रॉपरली रीड झाली पाहिजे. आणि उत्तम रीतीनं जर तुम्ही प्रॉपरली जर याचं नियोजन केलात तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जिथं तुम्हाला म्हणजे समजा नोट्स काढणं हे चांगली गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर नोट्स काढली पाहिजे का, निश्चित नोट्स काढली पाहिजे, पण तुम्हाला तेवढा योग्य वेळ मिळाला पाहिजे आणि नोट्स काढलंच पाहिजे असं काही बंधनकारक नाही. आणि काही जणांना नोट्स काढल्याशिवाय लक्षात राहत नाही. मग ज्यांना लक्षात राहत नाही त्यांनी नोट्स काढा, आणि ज्यांना लक्षात राहतं त्यांना नोट्स काढायची गरज नाही. ज्यांना काही जणांना पेन घेतल्याशिवाय जमत नाही आणि पेनच नाही घेतलं झोप येते, अशी बरीच कार्यकर्ते आहेत, बरोबर. म्हणून काय करा, ज्याच्या पद्धतीनं जसं होईल तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ती कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहणं हे गरजेचं आहे. म्हणून जास्तीत जास्त इकॉनॉमिक्समध्ये काय समजून घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरा विषय मी इकॉनॉमिक्सच का दिलाय की पूर्व आणि मुख्यला कॉमन आहे मित्रांनो. आणि मेन्सला आपला 110 मार्काचा अभ्यास होतो, आपण 40 मार्काचा अजून पेपर 4 मधला राहिलेलाच आहे, बरोबर. म्हणजे जेणेकरून आपला जास्तीत जास्त या पेपर 1, 2, 3, 4 म्हणजे जेव्हा आपला मेन्सला किती मार्काला आहे सगळा सिलेबस, जो मेन्स किती मार्काला आहे आपली 800 मार्काला आहे, बरोबर. म्हणजे 800 मार्काचा सिलेबस, 800 पैकी मिनिमम आपला 500 ते 550 मार्काचा अभ्यास आत्ताच झाला पाहिजे. म्हणून मी या नियोजनामध्ये चालतोय. आणि प्रीच्या अगोदर तुमचा 500 मार्काचा अभ्यास झाला पाहिजे, 500 550. मग नंतर तुम्हाला या 500 मार्काचं रिव्हिजन आणि बाकी तुम्हाला नवीन असेल तर चालेल, पण 800च्या 800 मार्काचा नवीन जर असेल तर त्यावेळेस तुम्ही प्री पास होऊन देखील मेन्स फेल होण्याचे तुमचे चान्सेस जास्त होतील मित्रांनो, आलं लक्षात. त्यानंतर बघा
त्यानंतर जॉग्राफी. आता जॉग्राफीमध्ये बघा मित्रांनो, तर जॉग्राफी जास्तीत जास्त जो जॉग्राफी आहे तो आता जॉग्राफी प्रीला जो आहे तो पूर्वला जॉग्राफीचे 15 प्रश्न येतात 30 मार्क, आणि मेन्सला जॉग्राफीचे 55 ते 60 प्रश्न येतात. बरं, म्हणजे जो पेपर 1 मध्ये, आता बघा पेपर 1 मध्ये टोटल 150 प्रश्न असतात. त्या 150 पैकी 55 ते 60 प्रश्न जॉग्राफीवर असतात आणि हिस्ट्रीवर 60 ते 65 प्रश्न येतात. 55 ते 60 समजा, तर इथं 30 ते 35 प्रश्न ॲग्रीवर असतात. बरोबर. आता बघा हा जो जॉग्राफीचा जो 55 ते 60, मी ॲक्च्युली हिस्ट्री घेतलोय का आता, नाही, तर जॉग्राफीला 55 ते 60 जे प्रश्न येतात त्यापैकी आपण ह्या 55 पैकी 45 मार्काचा अभ्यास आत्ता कंप्लीट करू शकतो मित्रांनो. मग ते कसा करायचा ते बघा. आता या 15 प्रश्न कुठून येतात? ही 15 प्रश्न येतात कशातनं, की या 15 पैकी 15 मी कसं मिळवू शकतो? मी पूर्वी सांगितलंय, स्टेट बोर्ड म्हणजे 5th to 12th स्टेट बोर्ड अँड 11 NCERT. मग याचा उपयोगिता कसा आहे बघा. आता याचा जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केलात तर याचे मार्क्स जवळजवळ मेन्सला हा 20 ते 22 प्रश्न यातून कव्हर होतात मित्रांनो. लक्षात, मला कसं लक्षात आलेलं आहे की मी जेव्हा 21,000 प्रश्नसंच आपला फॉर्म करताना मला हे लक्षात आलेलं आहे की आपण काय करतो, भूगोल कृषी सौदी सरांचं जे आहे ते मोठं वाचत बसतो, किंवा मग काही जण माझी दूषण वाचत बसतात, काही जण वेगवेगळं म्हणजे काही भूशास्त्राची पुस्तकं वापरत बसतात. पण जेवढी जास्त पुस्तकं वाचाल तेवढं जास्त कन्फ्युजन होईल मित्रांनो. म्हणून जेवढं होईल तेवढं कमी आणि कमीत कमी आणि ऑथेंटिक सोर्सेस वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, अशी म्हणजे याच्यासाठी मी हा जेवढी धडपड करतोय मित्रांनो. म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याचा अभ्यास रॉंग वेनं झाला नाही पाहिजे, जास्तीत जास्त त्याचं वेट टू स्टडी झाली पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड स्टडी झाली पाहिजे, या मोठीवून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे आता बघा 20 ते 22 प्रश्न कशावर येतात, म्हणजे तुमचे ह्या स्टेट बोर्डमधनं कव्हर होतात. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा जॉग्राफीवर जवळजवळ प्रश्न किती असतात मेन्सला? जवळजवळ प्रश्न असतात 25 ते 28 प्रश्न. जर 25 पकडले, 25 आणि 20 किती झाले, मिनिममच पकडतोय मी, तर 25 आणि 20 किती झाले मित्रांनो, तर 45 प्रश्न, म्हणजे 45 प्रश्न इथले कव्हर होत आहेत. म्हणजे कशावर? फक्त महाराष्ट्र जॉग्राफी आणि स्टेट बोर्ड. आपण स्टेट बोर्ड तर इथं करतोयच, बरोबर. आता इथं जॉग्राफीचे जास्तीत जास्त प्रश्न कुठं असतात? इंडियावर असतात, बरोबर. आणि महाराष्ट्रावर एखादा दुसरे म्हणजे 1-2 प्रश्न असू शकतात, बरोबर. तर 2च प्रश्न असतात. मग इथं जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर प्रश्न आहेत, मग डीप करणं गरजेचं आहे. मग इथं एक पुस्तक करू शकता, ती म्हणजे कुठलं? सौदी सरांचं पुस्तक करू शकता, महाराष्ट्र सौदी. मग महाराष्ट्र सौदी आणि 5वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि 11th NCERT, आणि हे केला तिथले 15च्या 15 प्रश्न कव्हर होतात. आणि याच्यासोबत प्लसमध्ये हे केल्यानंतर म्हणजे याचा अर्थ आपला म्हणजे जवळजवळ 90% अभ्यास जॉग्राफीचा संपतो. मग उरलेलं रिमोट सेन्सिंग असेल, बाकी गोष्टी असतील, एन्व्हायरमेंट असेल, यातला एन्व्हायरमेंट आपला इकडं पण प्रीला पण आहे. एन्व्हायरमेंटचे 5-6 प्रश्न असतात, 5 प्रश्न एन्व्हायरमेंटचे ॲड केलात तर 50 मार्क इथंच होत आहेत, बरोबर. मग रिमोट सेन्सिंगचे 4-5 मार्क राहतील, ते 5 मार्क तुम्ही रिमोट सेन्सिंगचं सुमन सोळंकी वगैरे पुस्तक घेऊन कव्हर करू शकता. म्हणजे वेगळं तुम्हाला भूगोल कृषी वगैरे मोठं एवढं वाचण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. लक्षात, म्हणजे हा पोर्शन तुम्ही जेवढं मिनिमम सोर्सेस वापराल तेवढे जास्त तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो. म्हणजे सोर्सेस आपलं काय असले पाहिजे? कमी असले पाहिजे. मी जर समजा मला जर 150 प्रश्नपत्रिकेमध्ये 150 प्रश्न आलेले आहेत माझ्याकडं, तर मला याच्यामधली कन्फर्म समजा 75 ते 80 माहिती आहेत, आणि दुसरा विद्यार्थी आहे समजा त्याला 75चे म्हणजे 150च्या 150 ओळखीचे वाटतात, पण 150च्या 150 कन्फ्युजन वाटतात. म्हणजे 150च्या 150 वाचल्यासारखे वाटतात, पण 150च्या 150 काय आहेत? 2 मध्ये 3 मध्ये कन्फ्युजन आहे. काय फायदा आहे का? नाही. म्हणजे मला फक्त याच्यातली 75ही नाही, यातली मला 60च कन्फर्म माहित आहेत, 60 ते 65. बाकी मी गेस लावू शकतो या 60 ते 65च्या नॉलेजच्या आधारावर. म्हणजे मी या पेपर 1 मध्ये
80-85 पर्यंत पोहोचू शकतो आणि 85-90 म्हणजे खूप चांगला स्कोर आहे मित्रांनो पेपर 1 मध्ये, लक्षात. म्हणून लक्षात घ्या, इथं जॉग्राफीमध्ये आणि ॲग्रीमध्ये मार्क आले तरच पेपर 1 ला जास्त मार्क मिळतात. जनरली हिस्ट्रीला मार्क पडतील याची शाश्वती नाही, प्रत्येकालाच हिस्ट्रीला पडतील याची शाश्वत नाही. हिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वाचन लागतंय आणि कितीही वाचलात तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील याची शाश्वती नाही. इथं मॅक्सिमम मार्क मिळू शकतात जर तुम्ही योग्य वेळ दिलात तर. म्हणून तुम्हाला आजपर्यंत मी इथं हिस्ट्रीचं काय जास्त जोर दिलोय का? नाही. बघा, तर एवढ्या गोष्टी इथं करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त कराल तर मात्र तुम्ही मार्क कमी करून घ्याल मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जेवढं मिनिमम सोर्सेस मॅक्सिमम रिव्हिजन, दॅट्स कॉल्ड रिझल्ट. हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढं होतील तेवढं कमीत कमी मटेरियल वापरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जॉग्राफीज तुम्हाला कळाला असेल काय करायचं. इथंही देखील सेम प्रोसेस, क्वेश्चन, टॉपिक, क्वेश्चन. क्वेश्चनसाठी आपला 21,000 प्रश्नसंच आहेत, त्यातून एक क्वेश्चन रीड करा. मग हवामान टॉपिक असेल, भूरूपशास्त्र असतील, ही सगळी क्वेश्चन पहिलं वाचा, नंतर टॉपिक वाचा. क्वेश्चन सिलेबस हा कायम सोबत असू द्या मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ एखादं पुस्तक नसेल तरी चालेल एका दिवशी, पण क्वेश्चन आणि सिलेबस असणं अत्यंत गरजेचं आहे. ही मात्र आपल्या काय आहेत, आपली आयडेंटिटी कार्ड आहेत, ओळख आहेत MPSC साठी, आणि हे सोबत नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाहीत. लक्षात. तर याच्यानंतर बघा दुसरा विषय मित्रांनो, आता कॉमन मध्ये बघा, कॉमन मध्ये एन्व्हायरमेंट एक आहे. एन्व्हायरमेंटला तुम्ही, एन्व्हायरमेंटचं काय असं सांगण्यासारखं जास्त नाही मित्रांनो. तर आता एन्व्हायरमेंटला काय करू शकता. आता एन्व्हायरमेंटला प्रीला तर सांगितलं एक 4 ते 5 प्रश्न येतात मित्रांनो, आणि इकडे 5 ते 6 प्रश्न येतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय एन्व्हायरमेंटला, की एन्व्हायरमेंटला प्रीला तर सांगितलंय की नॉट स्पेशलायझेशन इन सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला विषय तज्ञ असण्याची गरज नाही असं त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे एन्व्हायरमेंटसाठी. मग आता मेन्सला 5 ते 6 प्रश्न येतात. मग याच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता. इथं तुम्ही एन्व्हायरमेंटला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर मी शंकर IAS वगैरे रीड करू का, म्हणजे जेव्हा UPSC वगैरे विद्यार्थी करतात त्यांनी. पण मित्रांनो, एवढं शंकर IAS वगैरे जास्त करण्याची गरज नाही. तुम्ही इथं नॉर्मली एन्व्हायरमेंटसाठी 11th आणि 12th जे स्टेट बोर्ड आहे ते केलात, आणि प्लस जर वाचावंच वाटलं जास्त तर घोरपडे सरांचं एक पुस्तक चांगलं आहे युनिक अकॅडमीचं, ते तुम्ही करू शकता. 11th आणि 12th पुस्तक केला तरी सफिशियंट आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं काय की पुस्तक आपण वाचतोय गोष्ट खरी आहे, पण कुठलीही पुस्तक वाचण्याच्या अगोदर एन्व्हायरमेंटला प्रीला कशा प्रश्न आलेले आहेत, मेन्सला कशा आलेले आहेत, म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे हे समजून घेऊनच तो मटेरियल यूज करा. कुठलंही मटेरियल खराब नसतंय. पहिलं क्वेश्चन वाचून त्या मटेरियल कसं आहे हे तुम्ही गेस काढू शकता. मी सांगणं किंवा अनेक जण सांगणं हे महत्त्वाचं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रश्न कुठल्या पद्धतीचे आहेत, म्हणजे क्वेश्चन कुठल्या प्रकारामधले आहेत, याच्यामध्ये खरंच मी वाचतोय मटेरियल त्याच्यामधनं माझे प्रश्न टॅकल होतील का हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर टॅकलच होत नसतील तर ते वाचन तुमचं वाया आहे मित्रांनो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं रीडिंग तुमची काय केली नाही ते वाया नाही गेली पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, 11th 12th आता जरी रीड करून ठेवलात तरी सफिशियंट आहे. त्याच्यासोबत तुम्ही घोरपडे सरांचं पुस्तक करू शकता एन्व्हायरमेंटला. आणि याच्यानंतर बघा, म्हणजे तुम्हाला प्रीला आणि मेन्सला कॉमन आहेत ते मी घेतोय. त्यानंतर बघा, त्यानंतर हिस्ट्री. आता हिस्ट्रीचं बघा, आता हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री असेल, एन्शियंट असेल आणि मिडिवल असेल. आता एन्शियंट मिडिवल हे 8 एक प्रश्न येतात आणि मॉडर्नचे 7 ते 8 प्रश्न येतात मित्रांनो, बरोबर. हा, मेन्सला आपला काय मॉडर्न आहे. मग एन्शियंट मिडिवलचा अभ्यास आता केला नाही तरी चालेल. मग जरी ॲड आल्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही वाचून घेऊ शकता. पूर्वी वाचलेलं असेलच, ज्यांनी न्यू असतील त्यांनी आता वाचून घेतलं चालेल. मग आता वाचायचं असेल, समजा काही जणांना वाचून ठेवायचं असेल तर फक्त काय करा, 6वी आणि 7वीचं ओल्ड जुनं पुस्तक आणि 6वीचं न्यू पुस्तक आणि स्टेट बोर्ड आहे बरं काय लक्षात घ्या, आणि 11th न्यू पुस्तक, 11th आत्ताचं नवीन आलेलं पुस्तक. जुनं पुस्तक हे महाराष्ट्राचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास होता. एवढी पुस्तकं केला तरी सफिशियंट आहे. आणि ज्यांनी नंतरही करणार आहेत, म्हणजे ज्यांना मी आता करायला नाही सांगत, की जे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी वाचलेले आहेत आणि आता फक्त रिव्हिजन करायचं बाकी राहिलेले आहे, म्हणजे पूर्वी यांनी वाचलेले आहेत, आता वाचायची गरज नाही. ज्यांनी पहिल्यांदाच करतायत राज्यसेवा त्यांना मात्र हे वाचून घ्या. पण आता बघा, ज्यांनी मॉडर्न हिस्ट्री वाचणार आहेत, म्हणजे आता त्यांना, म्हणजे ज्यांनी पूर्वी वाचले आहेत त्यांनी मॉडर्न हिस्ट्रीच वाचा. मग मॉडर्न हिस्ट्रीला काय वाचलं पाहिजे.
तसं बघितलं तर हिस्ट्री हा नॉन प्रोडक्टिव्ह आहे, पण आपण सोडून देऊ शकतो का? आता मेन्सला जवळजवळ 60 प्रश्न येतात मित्रांनो. मग 60च्या 60 प्रश्न इथून कव्हर होतील का? मग मॉडर्न इथं इंडिया प्लस महाराष्ट्र, बरोबर. आता मग इंडिया आणि महाराष्ट्र मिळून 60 प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रावर जवळजवळ 25 ते 28 प्रश्न येतात मित्रांनो. मग महाराष्ट्रासाठी कठारे आणि गाठाळ या दोन्हीपैकी एक तुम्ही कुठलंही चॉईस करू शकता. पण गाठाळ सरांचं पुस्तक चांगलं आहे. कुठलंही एक पुस्तक गाठाळ सरांचं चांगलं का म्हणतोय की कठारे सरांचं थोडं मोठं आहे आणि गाठाळ सरांचं थोडं लहान आहे. तुमच्या मनावर कुठलंही पुस्तक कुठलंही रीड करू शकता. तर गाठाळ हे पुस्तक थोडंसं कसं आहे, पेजेस कमी आहेत पण तो शॉर्टमध्ये कव्हर केलेले आहे, ते रीड करू शकता. आणि दुसरी गोष्ट, समाज सुधारकासाठी वेगळं पुस्तक वापरा. कुठलंही तुमच्या मनावर कुठलं जे वाटतं योग्य ते पुस्तक एखादं यूज करा समाज सुधारकासाठी. आणि त्याच्यानंतर मॉडर्नसाठी जनरली समाधान महाजनच वापरा. का? समाधान महाजनमध्ये सगळा सिलेबस 60 मार्काचा कव्हर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हेही वाचणं होत नाही किंवा समाज सुधारकाचं वाचणं होत नाही, त्यांनी हे जरी वाचलं तरी तुमच्या या 60 पैकी बऱ्यापैकी कव्हर होतो मित्रांनो. सिलेबस कव्हर होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, महाराष्ट्रात समाज सुधारक असतील, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये 60 मार्काचा जो आहे 55 ते 60 मार्काचा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता वेळ न घालवता, कारण मेन्सला तुम्हाला प्रीला 7 ते 8च प्रश्न आहेत. आता तुम्ही प्री आणि मेन्सचं कॉमन करताय, तुम्हाला 4 पुस्तकं वाचणं आता होत नाही. म्हणून फक्त एकच मॉडर्न हिस्ट्रीसाठी समाधान महाजन यांचं एकच पुस्तक वाचला तरी चालेल. आलं मित्रांनो लक्षात? एवढं जरी पुस्तक, आणि जेवढी तुम्हाला कमी पुस्तकं ठेवता येतील तेवढं जास्त चांगलं आहे मित्रांनो. आणि हा पुस्तक परफेक्ट झालं असं वाटलं तर मग याच्यातलं गाठाळ वगैरे घ्यायला हातात तुम्हाला हरकत नाही. पण एखादं पुस्तक जे आहे ते ज्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट मिळते ते पुस्तक पहिल्या सुरुवातीला घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? यानंतर बघा मित्रांनो, इतिहासानंतर म्हणजे या ठिकाणी इतिहासाला देखील पहिल्या सुरुवातीला क्वेश्चन आणि सिलेबस बघणं गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिक वाचताना मात्र क्वेश्चन पहिलं वाचली पाहिजे. क्वेश्चन याच माध्यमातून गेलं पाहिजे. मी पुन्हा क्वेश्चनवर भर देतो. का? तर आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये आपलं माइंडच ऑब्जेक्टिव्ह झालं पाहिजे. रोज किमान 500-600 प्रश्न सोडवलीच पाहिजेत. जसं आपल्याला एखाद्या दिवशी जेवण नाही दिल्यानंतर आपण कसं तडपतो, तसं क्वेश्चन नाही वाचली म्हणजे तडपलं पाहिजे. आणि त्याच्या या विषय म्हणजे या परीक्षेचं खाद्य म्हणजे क्वेश्चन आहेत मित्रांनो. म्हणून तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. याच्यानंतर बघा, आता याच्यानंतर जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट मित्रांनो संपलेला आहे. बघा, हिस्ट्री घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगितलंय, जिओग्राफी सांगितलं आहे, पॉलिटी सांगितलं आहे, इकॉनॉमिक्स सांगितले आहे. मग आता अनकॉमन पार्ट आहे, बरोबर. आता कुठला अनकॉमन आहे? जिओग्राफीमध्ये तुमचं आता तुम्हाला सांगितलं जिओग्राफीला फक्त वर्ल्ड जिओग्राफी तेवढं राहील. तुम्ही आता नाही केला तरी चालेल. वर्ल्ड जिओग्राफी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस जेव्हा तुम्हाला डिक्लेअर होईल त्यावेळेसही केला तरी चालेल. 11वीचं जे जुनं पुस्तक आहे 11वी हिस्ट्री स्टेट बोर्ड, तेवढं जरी केला तरी 11वी तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफी कव्हर होऊन जाईल. ओके. त्यानंतर बघा, आता अनकॉमन मध्ये काय राहिलेलं आहे बघा. अनकॉमन मध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत मी तुम्हाला कॉमन घेतलेत. आता प्रीला आणि मेन्सला आता अनकॉमन आहे. म्हणजे हे प्रीचं ज्या गोष्टी ते मेन्सला कॉमन नाही, बरोबर. मग आता प्रीला कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत आपल्या? जनरल सायन्स. मग आता जनरल सायन्स कुठून वाचणार? मग आत्ता वाचायचं का सर, का वाचायचं नाही? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खूप अडचण आहे, आर्टचे स्टुडंट आहेत, वाचनच झालेलं नाही, तर त्यांनी वाचा मित्रांनो, निश्चित वाचा. पण काय वाचलं पाहिजे? टेक्स्टबुक वापरली पाहिजे. टेक्स्टबुक म्हणजे काय वापरलं पाहिजे? स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी निश्चित वाचला पाहिजे. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. तुम्ही म्हणाल सर स्टेट बोर्डवर होतंय का? पण राज्यसभेला प्रश्न थोडीशी काय असतात, फिरून विचारले जातात. पण नुसत्या स्टेट बोर्डवर काही भागत नाही. आणि स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी, आणि एनसीईआरटी तुम्ही 8वी 9वी 10वीचे केलात, आणि स्टेट बोर्ड मात्र तुम्हाला 8वी 9वी 10वी आणि काही 11वी आणि 12वीचे काही टॉपिक्स, जसे आपण बघतो फिजिक्समध्ये लाईट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल किंवा साऊंड असेल, या टॉपिकवर जास्त प्रश्न असतात. ते तुम्ही 11th आणि 12thचे करू शकता, बरोबर. आणि इकडं न्यूट्रिशन वगैरे असेल बायोमध्ये वगैरे, बाकी गोष्टी तुम्ही तिथले टॉपिक्स वगैरे करू शकता. अलग लक्षात. म्हणून इथं जनरल सायन्सला आत्ता न करता ज्या विद्यार्थ्यांचं पूर्वी मेन्स दिलेले आहेत किंवा मग त्यांना जनरल सायन्स, त्यांचं सायन्समध्ये डिग्री झालेली आहे, सायन्सबद्दल भीती नाही, अशा विद्यार्थ्यांनी मात्र आता सध्या सायन्स स्टॉप करावं.
सायन्स एक संडेला वगैरे रिव्हिजन करून घेतलं तरी चालेल, ज्याच्याकडे जे आपल्याकडे मटेरियल आहे त्याचं एकदा वाचून घेतलं तरी चालेल, कारण विषय डेड नाही झाला पाहिजे. क्वेश्चन वगैरे याची वाचून ठेवा, म्हणजे आजपर्यंत याच्या जे वेगवेगळ्या परीक्षामध्ये जे वेगवेगळे परीक्षा आहेत, जो या वेगवेगळ्या परीक्षामध्ये आजपर्यंत 600 प्रश्न आलेले आहेत 137 पेपरमध्ये, मी 21,000 प्रश्नसंचमध्ये दिलेले आहे. ही 600 प्रश्न पहिलं वाचून घ्या की जनरल सायन्सवर आजपर्यंत कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, आणि त्याच्या आधारे मग नंतर या NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्ही पण तुम्हाला करावं लागणार आहेत मित्रांनो, लक्षात. आणि ज्यांचं खूप छान आहे सायन्स, की ज्यांना प्रत्येक वेळेस मार्क पडतात, त्यांनी फक्त 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड केला तरी चालते, आलं लक्षात. आणि त्यानंतर राहिलेले काय इथं CSAT. आता तुमचा GSचा पूर्ण पार्ट संपलेला आहे मित्रांनो इथं, आलं लक्षात. वर्ल्ड जॉग्राफी झालेलं आहे सगळं, म्हणजे फक्त राहिलाय कुठला करंट तर तिकडे पण आहे मेन्सला, पण करंटला फक्त जनरली परिक्रमाच करा, पूर्वीपासून करत आलेल्या परिक्रमा प्रॉपरली रीड करत राहा. जास्तीत जास्त जे महत्त्वाचे आहेत, समजा पॉलिटिकलमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात, त्यामध्ये महत्त्वाचे कुठल्या घडल्या आहेत त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि काही ज्या करंटचे रिलेटेड घडामोडी आहेत त्या प्रत्येक विषयाशी जोडून टाकण्याचा प्रयत्न करा. पॉलिटिकचे असतील पॉलिटीमध्ये जोडवा, इकॉनॉमिक्स असतील इकॉनॉमिक्सला जोडवा, जसं समजा जागतिक वारसा असेल तो इकॉनॉमिक्स म्हणजे जॉग्राफीचा असतो तो जॉग्राफीला जोडा, ऐतिहासिक काय असेल तर इतिहासामध्ये जोडा. म्हणजे असे ज्याच्या त्या विषयाला पेपर 1 पेपर 2 पेपर 3 पेपर 4 त्याच्या करंट अपडेटसाठी एक वहीच करा, की समजा पेपर 1च्या संबंधित काय आलेलं आहे का, पेपर 2 संबंधित काय आलं का, पेपर 3 आणि पेपर 4 संबंधित काय आलेलं आहे का, या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, हा लक्षात. आणि त्यानंतर बघा आता मेन्सचा म्हणजे आत्ता करण्याचा कुठला पोर्शन आहे की आत्ताच केलं पाहिजे, आत्ताच सुरुवात करायचं, आणि हे नंतर करायचं की पूर्वनंतर. आता पूर्वनंतर काय करायचंय ॲग्री, कारण आता आपण करू नाही शकत, आणि ज्यांना खरंच त्यांचा बऱ्याचपैकी अभ्यास झालेला आहे त्यांनी करू शकतात मित्रांनो, पण ज्यांना कॉन्फिडन्स नाही त्यांनी मात्र करू नका. ॲग्री आणि करायचं असेल तरी ॲग्री वगैरे याचे नोट्स वगैरे काढून ठेवा, ॲग्रीसाठी कात्यायन वगैरे रीड करा. सायन्स आणि टेकसाठी काय करा, सायन्स अँड टेकसाठी बरेच आहेत. आर्यनचं पुस्तक एक चांगलं आहे, आर्यन वगैरे आहे सायन्स टेकसाठी, स्पेक्ट्रमचं आहे, सायन्स टेकसाठी यूज करू शकता. पण त्याच्याही पलीकडे समजा काही जणांनी मराठीमध्ये ज्यांना करायचं आहे सायन्स टेकचं वाचायचं असेल तर त्यांना केसागरचं पुस्तक आहे, जोगळेकरांचं आहे, बरोबर, केसागरचं जे जोगळेकरांचं पुस्तक आहे ते करू शकता. किंवा बायोटेक याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रश्न असतात, बायोटेकसाठी तुम्ही काय करू शकता, बायोटेकसाठी 8-10 प्रश्न असतात, ते बायोटेकसाठी भस्केचं पुस्तक आहे, बरोबर. आता म्हणजे जास्तीत जास्त पुस्तक वापरण्याचा प्रयत्न करू नका, जेवढं होईल तेवढे कमी पुस्तक वापरण्याचा प्रयत्न करा, पण जे विद्यार्थी पूर्वी मेन्स दिलेले आहेत त्यांनीच इथं वाचण्याचा प्रयत्न करा, बरोबर. आणि खरंच आणि किंवा मेन्स दिलेले नाहीत पण त्यांचा बऱ्यापैकी मेन्सचा अभ्यास 2दा-3दा वाचून झालेले आहे 2-3 वेळेस, त्यांनी मात्र याला हात लावू शकता, बाकीच्यांनी मात्र इथं हात लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर आता कुठलं करायचंय बघा, आता राहिले कुठलं HRD, बरोबर, HRD राहिलेलं आहे. त्यानंतर पॉलिटीमधला काही पोर्शन राहिलेला आहे, पॉलिटीमधला काही पोर्शन जो आहे पॉलिटीमधला, बरोबर, तो जो मी तुम्हाला 40 मार्काचा राहिलेला सांगितलाय तो नंतरच करायचा आहे. आणि इकॉनॉमिक्समधला तर 40 मार्काच दिलाय मी, बरोबर. आता हे पेपर तुमचे 4ही पण पेपर झालेले आहेत, पेपर 1, 2, 3, 4, ओके. आणि HRD हा पेपर 3 राहिला आहे. मग HRDला रोज मित्रांनो आत्तापासूनच 2 तास द्यायचे, रोजच. आणि जेवढं तुम्ही, आणि 2 तास द्यायचे, एकदा 2 तासामध्ये वाचून झालं की नंतर दुसऱ्या वेळेस काय करायचं, हे बघा, प्रश्न आणि टॉपिक. मग दुसरी वेळेस कसं वाचायचं, 2 रीडिंग होऊ द्यायचे. मग दुसरी वेळेस काय करायचं, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन, अशा 2 रीडिंग झाल्या की मग नंतर मात्र नोट्स काढण्याच्या मागे लागा मित्रांनो. जेवढं होईल तेवढे शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. काही म्हणजे समजा कुठली संस्था असेल, त्या संस्थेचं मुख्यालय असेल, स्थापना असेल, त्या संस्थेच्या ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे कुठलं एखादं मासिक काढत असेल किंवा कुठलं त्याचं स्लोगन असेल, काय असेल, तर अशा गोष्टी आपण विसरू शकतो, त्या गोष्टी मात्र काय करू शकता, त्याचे नोट्स तुम्ही काढू शकता. आणि हा HRD विषय आत्ताच तुम्ही काय करू शकता, कंप्लीट करू शकता, हा लक्षात. मग रोज 2 तास नाही करता आलं तरी तुम्ही असं करू शकता, रोज 1 तास वाचू शकता. आता समजा 2 महिने 2-3 महिने मिळत असतील तर 3 महिने म्हणजे किती तास होतात, 90 तास होतात. 90 तासामध्ये बऱ्यापैकी कव्हर होतं मित्रांनो. त्यानंतर मग आता राहिलं कुठलं, लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश. आता मराठी इंग्लिश 2 गोष्टीमध्ये आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आहे, एक सब्जेक्टिव्ह आहे.
आता बघा मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हची स्टडी करा, सब्जेक्टिव्हचा अभ्यास करण्याची गरज नाही जनरली, बरोबर. तर आपण पेपर रिडिंग वगैरे इंग्लिश पेपर जो कुठला बी एखादा इंडियन एक्सप्रेस असेल किंवा द हिंदू असेल, कुठलाही एक रेफर करत असाल, किंवा सीसॅट मधल्या जे पेपर्स आहे सीसॅटच्या पेपरची तुम्ही मराठीमध्ये इंग्लिशमधलं मराठीचं ट्रान्सलेट केला तरी चालेल. ओके, कधी संडेला वगैरे केला तरी चालेल, पण ऑब्जेक्टिव्ह मात्र मराठी इंग्लिश मात्र डेली करायचं आहे तुम्हाला. म्हणजे कसं करायचं मग, रोज 1 तास करायचे, जास्त नाही, रोज 1 तास. मग रोज 1 तास काय करायचंय, अल्टरनेट डेला. म्हणजे आज जर मी मराठी केला तर उद्या काय करणार, इंग्लिश करणार. पण आजपासून मराठी इंग्लिश नाही केला, मेन्सला सगळी गडबड उडणार आहे मित्रांनो. प्री झाल्यानंतर तुमची खूप मोठ्या प्रमाणात तारांबळ उडणार आहे. तर पहिलं आतापासून काय करायचं, ऑब्जेक्टिव्हसाठी रोज 1 तास मराठी इंग्लिश करायचं. आणि ज्या विद्यार्थ्याला मराठी इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मार्क पडली त्या विद्यार्थ्याचा जनरली रिझल्ट जात नाही. आणि रिझल्टमध्ये क्लास 1 आणि क्लास 2 हाच ठरवतो मित्रांनो, आलं लक्षात. क्लास 1 आणि क्लास 2 ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू हा गोष्टीच ठरवत असतात. इंटरव्ह्यू शेवटी नशिबाचा भाग असतो, पण ऑब्जेक्टिव्ह मात्र मार्क्स तुमच्या हातात आहेत मित्रांनो, याला सोडू नका. मग ऑब्जेक्टिव्हसाठी इंग्लिशसाठी काय करायचं, मराठीसाठी काय करायचं. मराठीसाठी फक्त आणि फक्त मोरा वाळंबे हेच पुस्तक वापरा. आणि मोरा वाळंबे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी लोकसेवा पब्लिकेशनचं 1984 पासून 2019 पर्यंत, आता पुस्तक लगेच 4थी एडिशन येईल, म्हणजे खूप मॉडिफाईड होऊन येणार आहे. मग त्या पुस्तक तुम्ही यूज करू शकता, लक्षात. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश ग्रामरसाठी आणि विशेषतः कॉमन एररसाठी पायलान्सुरी खूप ऑथेंटिक पुस्तक आहे. आणि बाकी गोष्टीसाठी जर व्होकॅब्लरी म्हणतो आपण, तर व्होकॅब्लरीसाठी काय आहे की इंग्लिशच्या व्होकॅब्लरीसाठी मात्र तुम्ही काय करू शकता, बक्षीचं पुस्तक यूज करू शकता. पायलान्सुरी आणि बक्षी यूज केलात तर बाकी पुस्तक यूज करण्याची गरज नाही. पायलान्सुरी तुम्हाला सांगितले कायसाठी, ग्रामरसाठी चांगले जास्त आहे. त्यामधले वर्ड ऑफन कन्फ्यूज असतील किंवा मग त्यातले मिसस्पेल्ड असतील, हे मात्र तुम्ही कशामधले, पायलान्सुरीमधले करू शकता. बाकी तुम्हाला बक्षीमधलं ईडीएम फ्रेजेस वगैरे बाकी सगळं तुम्हाला बक्षीमधलं करू शकता. पण इथं देखील काय करायचं, पहिलं टॉपिक, त्या टॉपिकवरले क्वेश्चन सगळ्यात जास्त, मॅक्सिमम इथं तर सगळ्यात जास्त लागू पडतंय मराठी आणि इंग्लिशला, जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडणं. बरीच विद्यार्थी काय करतात, अरे सोडवू आपण क्वेश्चन सोडवू, पण एक्झामपर्यंत सोडवतच नाहीत. आणि त्यांचा पहिलाच सराव पेपर असतो, मेन मुख्य पेपरच, लक्षात, क्वेश्चन सोडवायचा. म्हणून तसं नका करू मित्रांनो, मॅक्सिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, जेवढं होईल तेवढं शक्य जास्तीत जास्त. आपले 21 म्हणजे आपलं जे या आहे GS साठी 21,000 आहे. आणि इकडं मराठी इंग्लिशचं आपलं प्रश्नसंच 1984 पासून 2019 पर्यंतचे प्रश्नसंच आहे की तुम्ही सोडवू शकता. आणि सब्जेक्टिव्हसाठी मात्र जास्त काही प्रयत्न करण्याची गरज नाही. संडेला वगैरे आपण काय करू शकतो, 1 तास पत्रलेखन असेल, निबंध असेल, या गोष्टी तुम्ही करू शकता. निबंध लेखनच राहिलेलं आहे, पत्र वगैरे काय राहिलेलं नाही, लक्षात. त्यानंतर प्रेसेस रायटिंग वगैरे आहे, त्यात गोष्टी करू शकता. एसे वगैरे लिहायचा, एखादा एसे लिहायचा, जे आपल्याशी म्हणजे UPSCचा करणारा एखादा मित्र असेल त्याला सेंड करायचा, किंवा आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सेंड करायचा. आपल्यामध्ये चेक करू शकता, लक्षात. इथं तुमचा हा पोर्शन अशा पद्धतीनं करायचा आहे. आणि HRD साठी बघा, रोज 1 तास द्यायचं. HRDला 2च पुस्तकं सध्या घ्या, एक IP सरांचं आणि एक कोळंबे सरांचं. 2च पुस्तकं तुमची राहू द्या, याच्या व्यतिरिक्त करू नका. बरीच विद्यार्थी विचारतात, सर HRDचं मग करंट काय करू. मित्रांनो, आता स्टॅटिक्सवर भर द्या. बघा, करंटचे काय, सगळे 150च्या 150 प्रश्न करंटचे नसतात, लक्षात. आपण काय करतो, एखादे 2 प्रश्न जे जमत नाहीत ना, हे कुठून आलं त्याच्या पाठीमागे जास्त लागतो, ते महत्त्वाचं नाही. जे ट्रॅडिशनल मटेरियल आहे, जे जवळजवळ 130 ते 135 प्रश्न जे येत आहेत ते पहिलं कंप्लीट करा मित्रांनो. बाकी प्रश्नांच्या मागं नंतर लागू आपण. 15 प्रश्नासाठी 135 मार्क घालवू नका. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय, या HR आणि HRD मधला IP सिंगमध्ये क्वेश्चन आणि अनालिसिस खूप प्रॉपर दिले, आणि सिलेबस वाईज एक्सप्लेन जो सब सिलेबस जो केलेला आहे प्रॉपरली कोळंबे सरांच्या पुस्तकात केलेले आहे. असं टॉपिक वाईज मानव संसाधन विकास पहिला टॉपिक आहे, तो टॉपिक वाचण्याच्या अगोदर पहिला IP मधले क्वेश्चन पहिले रीड करून घ्या, नंतर मग तो टॉपिक वाचण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनंच काय करा, रोज 1 तास HRD ह्या दोन्ही जो आहे 150 मार्काचा आहे तो कंप्लीट होईल. हा 150 मार्काचा होईल. त्यानंतर 110 मार्काचं काय होईल, इकॉनॉमिक्स होईल. 110 मार्काचं काय होईल, पॉलिटी होईल. आणि त्यानंतर मराठी इंग्लिश होऊन जाईल तुमचं 100 मार्काचं. सब्जेक्टिव्ह तुम्हाला सांगितलं दर संडेला करायचंय. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमचा मेन्सचा अभ्यास म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळण्यासाठी, क्लास 1 पोस्ट मिळण्यासाठी मित्रांनो अतिशय जास्त उपयोग होईल. आणि जर तुम्ही फक्त पूर्वच वाचत राहाल तर फक्त पूर्वचाच अभ्यास करत राहाल कायम, याला काहीही अर्थ नाही मित्रांनो. पूर्वच्या अगोदर मुख्यचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. मी जास्तीत जास्त तुम्हाला भर मुख्यवर दिल्यासारखा वाटत असेल आणि ती चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. आता
परीक्षा कधी होईल याची शाश्वती नाही, तर अशा टाईमला मुख्यचाच अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला प्रामाणिक कळकळीची विनंती करतो, याला फॉलो करा आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त GSला देखील क्वेश्चनवर जास्त भर द्या. आणि GS असेल आणि आता कशाचा ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश असेल क्वेश्चनवर जास्त द्या. CSAT बद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो आता थोडक्यात. बघा CSATला मॅथ आणि रिझनिंग आणि दुसरं काय कॉम्प्रिहेन्शन. आता बघा मित्रांनो, तर काय करायचं, मॅथ आणि रिझनिंग ज्यांचं खूप वीक आहे, मॅथ आणि रिझनिंग जे विद्यार्थी समजा ज्यांचं कधी मॅथ आणि रिझनिंगचा 36चा आकडा आहे, त्यांनी मात्र रोज 1 तास द्या. का तर परीक्षा कधी होईल काय सांगता येत नाही, लगेच जर झाली समजा 1-1.5 महिन्यामध्ये तर ते विद्यार्थ्यांचं जायला नको रिझल्ट. ओके, तर रोज 1 तास द्या. आणि कॉम्प्रिहेन्शन मात्र काय करा, अल्टरनेट डेला ज्या विद्यार्थ्यांना CSATची खूप भीती आहे त्यांनी 1 तास करा. आणि सगळ्यांसाठी कॉमन फॉर्म्युला, ज्यांना खरंच समजा ह्या करायचंच नाही तर मॅथ आणि रिझनिंग ज्यांना भीती नाही किंवा कॉम्प्रिहेन्शन कधी करायचं, तर बघा लक्षात घ्या, तर दर संडेला 1 पेपर सोडवायचा सध्या, आणि तो अपडेट ठेवायचा. CSAT दर संडेला काय करायचं, 1 पेपर सोडवायचा. आणि त्या पेपर सोडताना जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनमध्ये कमी येत असतील, मॅथ रिझनिंग बरोबर सुटत नसेल, तर त्यावेळेस मात्र काय करायचं, आपला रोजच्या वेळेमधला अर्धा तास 1 तास मात्र मॅथ रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी देऊ शकता अल्टरनेट डेला. एका दिवशी मॅथ रिझनिंग करायचं आणि एका दिवशी कॉम्प्रिहेन्शन करायचं, एका दिवशी रिझनिंग करायचं, एका दिवशी कॉम्प्रिहेन्शन करायचं, जर खूप अडचण येत असेल तर. आणि जर व्यवस्थित वाटत असेल तर मात्र संडेला पेपर सोडवायचा, त्याचं प्रॉपरली अनालिसिस करायचं. हा लक्षात. तर अशा पद्धतीनं म्हणजे CSATला तुम्हाला रोज 4-5 तास देण्याची आता गरज नाही. आणि ज्यांचं खूप वीक आहे त्यांनी मात्र 3 तास 2-4 तास बी देऊ शकतात. पण ज्यांना या विषयाची जास्त भीती नाही त्यांनी मात्र या पद्धतीनं वागला तरी चालेल. आलं लक्षात. अशा पद्धतीनंच अभ्यास करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा मित्रांनो. हा काय मेन्सला नाही, त्यामुळे हा फ्री पास होणं हा याचा टार्गेट आहे. पण जर प्री आपण पास होतोय आपल्याला असं वाटत असेल किंवा समजा भीती वाटत असेल तर मात्र एखादा तास रोज दिला तरी चालेल, 1-2 तास. पण आता रोज कॉम्प्रिहेन्शन किंवा मॅथ रिझनिंग घेत बसून, कारण आता तुम्हाला ह्या जास्त पोर्शन कंप्लीट करून या पोर्शनला नोट्सच्या स्वरूपात उपलब्ध करून ठेवणे मेन्ससाठी खूप खाद्य. जसं आपण समजा 2 महिने 3 महिने लॉकडाऊन आहे म्हटल्यानंतर आपण जसं खाद्य एखादं मार्केटमध्ये 2-4 महिन्याचं एकदाच भरतो, तसा तुम्ही जर एकदा भरून ठेवलात तर तुम्हाला नंतर मेन्सला खायला सोपं होईल मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त काय करा, नोट्सच्या स्वरूपात ह्या सगळे जे विषय मी आता सांगितले ते आणण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला दिवसाचा शेड्यूल सांगतो मित्रांनो. ह्या जे सगळे विषय आहेत ते कशा पद्धतीने अभ्यास करायचं ते दिवसाचा शेड्यूल सांगतो. मी दिवसाचा शेड्यूल देखील टाकला आहे सगळ्यांना, पण किती पद्धतीनं पोहोचलाय काही माहिती नाही. तर बघा आता सांगतो मित्रांनो. याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनुसार चेंजेस करू शकता. बघा दिवसामध्ये मी 10 ते 11 तास अभ्यास करताय असं पकडतोय. त्याच्यामध्ये बघा सकाळचे 2 तास पॉलिटी करायचं. पुस्तक कोणतं वापरायचं सांगितलंय मी, बरोबर. त्यानंतर 2 तास इकॉनॉमिक्स करायचं. एकच विषय घेऊन बसायचं नाही मित्रांनो. जेवढं तुम्ही एकच विषय घेऊन बसलात तर मात्र काय होईल की तोच विषय तुमचा 10 ते 15 दिवस चालणार आहे. लक्षात. आणि अल्टरनेट डेला आपण जो करणार आहे 1 तास, बरोबर, मराठी प्लस इंग्लिश, मराठी इंग्लिश अल्टरनेट डेला. आणि HRD 2 तास HRD ठेवा, बरोबर. मग ज्यावेळेस तुमचं पॉलिटी संपेल त्यावेळेस मात्र दुसरा विषय ठेवा, जॉग्राफी. ज्यावेळेस इकॉनॉमिक्स संपेल त्यावेळेस हिस्ट्री ठेवा. लक्षात. आणि मॅथ आणि मराठी आणि इंग्लिश मात्र याला मात्र पर्याय नका ठेवू, हे कायमच ठेवा असंच. आणि HRDला देखील काय करा, कायम ठेवा, कंटिन्यू. म्हणजे तुमची जवळपास सगळीच विषय होतात, बरोबर. 6-7 तास झाली. आणि रोज 2 तास मी सांगितले मित्रांनो तुम्हाला, 2 तास काय करायला सांगितलंय की रोज तुमचे 2 तास काय असली पाहिजे. 1 तास तुम्ही रिझनिंग मॅथ करू शकता किंवा कॉम्प्रिहेन्शन, ज्या विद्यार्थ्यांना भीती आहे ते कॉम्प्रिहेन्शन करू शकतात. अजून तुमची 2 तास उरत आहेत. बघा पॉलिटी झालेली आहे, इकॉनॉमिक्स झालेली आहे, मॅथ रिझनिंग झालेले आहे, HRD झालेले आहे. आता तुमची जे 2 तास उरत आहेत तर या 2 तासामध्ये मात्र
काय करू शकता, या 2 तासामध्ये ज्या विद्यार्थ्यांना खूप भीती आहे त्यांनी प्रीचा अभ्यास जनरल सायन्स वगैरे असेल किंवा एन्शियंट मिडिवल असेल ते करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी मात्र या मेन्सचाच विषय जो आहे तो वेळ घालवू शकतात. तर म्हणजे कुठलं केलं पाहिजे, या ठिकाणी लॉ तुम्हाला सांगितलं मी, संध्याकाळी 1 तास काय करायचं, लॉ असतील, म्हणजे रोज करायचं नाही, अल्टरनेट डेला लॉ असतील, त्यानंतर म्हणजे नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला फॉर्म करता येतील, ॲग्री असेल आणि सायन्स टेक असेल. आणि दुसरा वर्ग जो आहे त्यांनी जनरल सायन्स असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रीचा अभ्यास करायचा जनरल सायन्स असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल किंवा एन्शियंट मिडिवल हिस्ट्री असेल किंवा वर्ल्ड जिओग्राफी असेल करू शकता. अशा माध्यमातून हा तुमचा पोर्शन हा म्हणजे प्रत्येक दिवसाचा रोज डेली शेड्यूल काय असलं पाहिजे, तुम्हाला डेली शेड्यूल देखील दिलेले आहे मित्रांनो. या पद्धतीनं तुम्ही गेलात तर तुम्हाला यश निश्चितच मिळेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. लक्षात ठेवा, आपलं लोकसेवा पब्लिकेशनचं जे आत्ता नुकतंच आपण टेलिग्राम चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे डेली तुम्हाला पुस्तकं असतील, काय आपल्या मेन्सचे पुस्तकं असतील त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळत जातील, नोट्स असतील मिळत जातील. आणि आता आपण जे यूट्यूब चॅनल जो लोकसेवा पब्लिकेशनचं सुरू केले आहे त्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करा. आणि काही जर तुमच्या सूचना असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय करता येतील, मला सूचना करता येतील मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला लोकसेवा पब्लिकेशनचा चॅनेल विसरू नका मित्रांनो, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.